ही बातमी आपल्यासाठी घेऊन येत आहेत साई कृषी सेवा केंद्र, टेंभुर्खेडा रोड, बस स्टॉप जवळ, श्रद्धा शोरूमच्या समोर, टेंभुर्खेडा रोड, वरुड. आमच्याकडे संत्रा पीक व्यवस्थापनाकरिता विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. प्रत्यक्ष संत्रा बाग निरीक्षण करूनच संत्रा पिकाला ट्रीटमेंट दिली जाते. असंख्य शेतकऱ्यांनी अनुभवले, आपणही जरूर अनुभवा. शेतकऱ्यांच्या विश्वासाचं अतूट नातं. साई कृषी सेवा केंद्र, टेंभुर्खेडा रोड, वरुड. संचालक शुभम फोसे. अधिक माहितीसाठी संपर्क 97 63 71 85 60. संपर्क करून अधिक माहिती जाणून घेऊया. SVC न्यूज वरुडमध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत. दिनांक 8 मार्च 2025ला जागतिक महिला दिनानिमित्त वरुड येथील स्वर्गीय शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर प्राचीताई ठाकरे, ॲडव्होकेट सोनाली क्षीरसागर, लेडीज पोलीस कॉन्स्टेबल वैशाली सरवटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक किशोर तळस, प्राध्यापक भारती ठाकरे, प्राध्यापक सविता गलफट, प्राध्यापक प्रियंका इंगोले, प्राध्यापक आरती देशमुख, प्राध्यापक राजू गोलाईत, प्राध्यापक उमेश शिवरकर व स्वर्गीय शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दाखवली. या प्रसंगी SVC न्यूजच्या प्रतिनिधींनी उपस्थित मान्यवरांसोबत संवाद साधला. स्वागत आहे. आज जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो, याबद्दल तुमच्या काय भावना आहे? खरं तर आपण म्हणजे पाहतो की स्त्रियांना सुद्धा आता चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट समाजामध्ये मिळते आहे. एक स्त्री पुरुष समानता जशी मिळायला पाहिजे तशी पहिलेपेक्षा खूप प्रमाणात वाढलेली आहे. आधीपेक्षा सिच्युएशन खूप चांगल्या प्रकारे बदललेली दिसते आहे. पण कुठेतरी कौतुकाची जे थाप म्हणतो ती कर्तृत्वान महिलेला मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून हा महिला दिन अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक स्त्री जी घरातलं काम करत असेल किंवा कोणतंही काम करत असेल तर तिला तिच्या कामाचं कौतुक म्हणून या दिनी शुभेच्छा दिल्या जातात आणि म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही आम्हाला आजच्या दिनाचं काय महत्त्व आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला अतिशय चांगली माहिती दिली. नमस्कार, मी आशिका बोरकर, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरून जनसंवाद पत्रकारिता विद्याविभागातर्फे मी SVC न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो. दरवर्षी आपण जागतिक महिला दिन हा साजरा करत असतो. आज 8 मार्च स्वर्गीय शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालय वरुड येथे जागतिक महिला दिन हा साजरा करण्यात येत आहे. तसेच आज आपण इथे जागतिक महिला दिनानिमित्त जमलेला आहोत. महिलांना यशस्वी होण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणते कौशल्य आवश्यक असली पाहिजे असं मला वाटते? महिलांना यशस्वी होण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी म्हणजे संधी तर घरून मिळते पण त्या संधीला डावलू नये आणि संधीचा जास्त मोहही करू नये की जेव्हा वाटतंय की नाही हे काही प्रमाणात इतक्या पर्सेंटनुसार आपण सेफ आहोत आणि सक्सेस आहोत याची जाणीव झाल्यानंतर ना महिलांना ती थीम दुसऱ्या महिलेच्या विकासासाठी तेवढा तत्पर राहावं म्हणजे जेणेकरून स्वतःच्या ग्रोथसोबत ती दुसऱ्या महिलेचाही ग्रोथ करू शकते, तिला समोर आणू शकते आणि तिला पुश करू शकते, तिला सेव्ह करू शकते, प्रोटेक्ट करू शकते आणि तिलाही सक्सेस करू शकते. त्याच्यासाठी दुसऱ्यांवर डिपेंड व्हायला आपणही त्या प्रोसेसचा हिस्सा व्हावा. इतकं केलं तर प्रत्येक महिला सक्षम होईल आणि सक्सेस होईल असं मला वाटतं. करा सगळ्यांच्या सोबत चाला आणि युनिटी दाखवा महिलांमध्ये. म्हणजे एक नाही का युनिटी नसल्यामुळं बऱ्याचदा महिलांना चुकीच्या गोष्टींना फेस करावं लागतं. जर तुमची खरंच युनिटी राहिली की तुम्ही एक युनिट म्हणून राहिल्या तर तुमची इतकी पॉवर जबरदस्त असेल तर तुम्हाला कोणी डॅश नाही करू शकतो. सो युनिटीने राहा, एकत्र राहा, एकच सांगा. तुम्ही
नव्याण्णव मदतीची पावलं उचलली. तो कुठल्याही महिलेने स्वतःला कमजोर समजू नये आणि डावलणे देत असेल तर तिने त्यासाठी स्टँड घ्यावं. डावलणे देत असेल तर तिने त्यासाठी स्टँड घ्यावं. नाही लागलं ते काम पण त्याला माहित होतं कारण 2 वर्षात तर कराटे तर होती पण ग्राउंडची प्रॅक्टिस जबरदस्त होती. अभ्यासी नॉलेज जरा कमी होतं. आता जर कुठं होतं ट्युशनात आम्हाला आता सगळ्यांना सगळं आहे. मी माझ्या लेकरांना सगळं देतो कारण आम्हाला जे नाही भेटलं बा आणि तुम्ही द्या एकूण जरा सध्याच्या घडीचे सगळ्या ओके आहे कारण की मला परमिशन केलं जाते म्हणून बाबांना चान्स देतात. बाबाला कधी वाटणार नाही काही नोकरी लागत पण प्रत्येकात क्वालिटी आहे. बिना क्वालिटीचं कोणी करत नाही. फक्त कसं आहे आपण क्वालिटी कुठं वापरतो त्याच्यावर डिपेंड. आज करू शकता 10 वर्षांनी नाही कामाला याच्या व्यतिरिक्त आजची लाईफ तुम्ही करू शकता चांगली करू शकता आणि मायबापाला कमवण मायबाची कामाला जाईल तुम्ही 20,000 10,000 कमावणार त्याच्यात किती किती कमवणार का बाई माहिती आम्हाला केली पण माया तुम्ही समाजाने मायबापाला करू शकता हे तुम्ही करू शकता पण किती नाही करत. काय करता व्हॉट्सअप करता मग मी मायला नेट समजतो तरी कामाला जाते ते नेट सुद्धा द्यायला पाहून माहीतच नाही आहे नेट खर्च कधी होते खतम होते. आई वडील आहे तर त्याचा असा अगदी पण फायदा